नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी अपडेट। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी अनुदान वाढी संदर्भात सगळ्यात मोठी अपडेट, सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी पाहू शकता। रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींच्या अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच निर्णयाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। सोबतच एक विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। तर चला सुरुवात करूया। लाडक्या बहिणींच्या अनुदान वाढी संदर्भातली सगळ्यात मोठी, सगळ्यात आनंदाची बातमी आपण जाणून घेऊया। पावसाळी अधिवेशनामध्ये तर अनुदान वाढलेलं नाही, मात्र लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट म्हणजे या ठिकाणी पाहू शकता, रक्षाबंधनाचा मुहूर्त जो आहे तो रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर रक्षाबंधनाचं औचित्य साधून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अनुदान वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये पहा, लाडक्या बहिणींच्या जे अगोदरचं अनुदान होते त्यामध्ये वाढ झालेली आहे आणि आता लाडक्या बहिणींना ही अनुदान वाढ जी आहे ती रक्षाबंधनापासून देण्यात येणार आहे। सगळ्यात मोठी अपडेट आहे। मात्र पहा, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी ही अपडेट जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे। आता लाडकी बहीण जी योजना जी आहे ती इतर राज्यांमध्ये सुद्धा सुरू आहे आणि जे अनुदान वाढलेलं आहे ते दुर्दैवाने दुसऱ्या राज्यातील महिलांच्या अनुदानामध्ये, म्हणजेच दुसऱ्या राज्यात उत्तराखंडमध्ये जी लाडकी बहीण योजना सुरू आहे त्या लाडली बहीण योजनेमध्ये अनुदान वाढ झालेली आहे। या अगोदर सुद्धा 2 वेळेस हे अनुदान वाढलेलं आहे रक्षाबंधनाचं मुहूर्त किंवा रक्षाबंधनाचं औचित्य साधून। मात्र आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा निराशा पदरी पडलेली आहे। अधिवेशनामध्ये तर यावर चर्चा तर झालीच नाही, निर्णय तर लांबच सोडा, परंतु चर्चासुद्धा झाली नाही आणि आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचा मुहूर्त जो आहे तो रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर हे अनुदान वाढ झाली पाहिजे। इतर राज्यांमध्ये ज्या पद्धतीने अनुदान वाढवण्यात येत आहे त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा हे अनुदान वाढवलं पाहिजे आणि रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर जी घोषणा केलेली होती, जे वचन दिलेलं होतं की अनुदान वाढ करणार, 2100 रुपये हप्ता देणार, तर ते पूर्ण केलं पाहिजे सरकारने। पहा ना की पुढच्या निवडणुका येण्याच्या 2-3 महिने हे अनुदान वाढावं अपेक्षा आहे राज्य सरकारकडून की येणाऱ्या रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ओवाळणी म्हणून 2100 रुपयाचा हप्ता जमा करावा। इतर राज्यांमध्ये ज्या पद्धतीने अनुदान वाढ करण्यात येत आहे त्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा, म्हणजे महाराष्ट्र सरकारने सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे आणि हे अनुदान वाढवलं पाहिजे। रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर बहिणींच्या खात्यामध्ये ही ओवाळणी टाकलीच पाहिजे। ज्या पद्धतीने इतर राज्यांमध्ये केलं जात आहे त्या पद्धतीने आपल्या राज्यामध्ये सुद्धा झालंच पाहिजे। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।